काय बघायचं आहे? जग. जग बघायचं, पृथ्वी बघायची, पृथ्वी. ग्रह बघायचे. किती ग्रह आहे रे? किती ग्रह आहे? 8. सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु सगळ्यात मोठा ग्रह, लक्षात ठेवायचं, कळलं? ध्यानात ठेवायचं. ओके, आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो डायरेक्ट जास्त वेळ घेत नाही, आपण सुरुवात करू. मंगल मंगल पावन दिन हा. चला ठीक आहे, आपल्यासाठी महत्वाचं आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. लावायची ताकद. चला, सर्वसाधारणपणे मित्रांनो जर आकाशामध्ये बघितलं तर काय दिसतं रे आपल्याला? आकाशामध्ये काय दिसतात? काय दिसतात? तारे दिसतात ना. दिवसा दिसतात का तारे? कधी दिसतात मग तारे? कधी दिसतात? रात्री दिसतात. कधी कधी काही जण असतात की दिवसा तारे दाखवत असतात. मग तुम्ही काय म्हणता त्याला? काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? कानाखाली वाजवला तारे दिसतात का? कधी दिसतात? बघा मित्रांनो, लक्ष द्या. आता लक्ष द्यायचं बरं, आधी सांगतो. ज्या गोष्टी सांगितल्या याच्यावरती आपल्या कंबाईनला अजूनपर्यंत जुन्या परीक्षेमध्ये प्रश्न होते, कळतंय? प्रश्न यायचे. अजून प्रश्न नाही, पण माझं काम आहे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणं, कळलं? तर त्याच्यामुळे जे सांगतो ते इथं लक्ष द्यायचं, पटापटा इथलं उरकायचं, नंतर स्थान विस्तारावरती जायचं आपल्याला, बरोबर आहे का? तारे आणि ग्रह. आता बघा मित्रांनो, आपण जर बघितलं आकाशामध्ये आपल्याला काय दिसतात रे? चांदण्या दिसतात. दिसतात का चांदण्या? कशा असतात त्या? लुकलुकणाऱ्या असतात. म्हणजे त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. अशा चांदण्यांना काय म्हणतात मित्रांनो? तारे म्हणतात. काय म्हणतात? चांदण्यांना काय म्हणतात? जे काय करतात? काय करतात? लुकलुकतात. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना काय, चांदण्यांना काय म्हटलं तर तारे. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते, लक्षात ठेवायचं. ताऱ्यांना स्वतःची उष्णता आणि काय असतो? प्रकाश असते, लक्षात ठेवायचं. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात आणि सूर्य हा काय मित्रांनो मग एक प्रकारचा तारा आहे. जसं तुम्ही मित्रांनो बघितलं होतं, मादाम भिकाजी कामा यांनी मित्रांनो स्टुटगार्ट परिषदेमध्ये काय केलं होतं? तिरंगा ध्वज फडकवलेला होता, ज्याच्यामध्ये देवनागरी भाषेमध्ये सत्यमेव जयते लिहिलं होतं, बरोबर का? हो. काय वंदे मातरम लिहिलं होतं. काय होतं त्याच्यामध्ये? तारे आणि काय होता? काय होतं? कमळ. तारे आणि कमळ असलेला. ताऱ्यांमध्ये कोण कोण होतं मग? चंद्र आणि सूर्य, बरोबर आहे का? मुस्लिमांचं प्रतीक म्हणून चंद्र आणि हिंदूंचं प्रतीक म्हणून सूर्य. 8 ब्रिटिश प्रांताचे प्रतीक म्हणून 8 कमळ त्याच्यावरती होते, बरोबर आहे का नाही? तर तशा पद्धतीने मग सूर्य हा काय मित्रांनो? काय आहे? तारा आहे. तसं मित्रांनो काही चांदण्या लुकलुकत नाही, त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. अशा चांदण्यांना काय म्हणतात मग? ग्रह म्हणतात. काय म्हणतात? बघा, फरक कळला का प्रत्येकाला? तारे आणि ग्रहांमधला जे लुकलुकतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? ज्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते त्याला काय म्हणायचं मग? तारेच आहे, बरोबर आहे का? मग सूर्य काय आहे मित्रांनो? काय आहे? आणि काही चांदण्या मित्रांनो लुकलुकत नाही, ज्यांना प्रकाश आणि उष्णता स्वतःचा नसतो, ते म्हणजे काय असतात? काय असतात? ग्रह. ग्रह आणि ताऱ्यांमधला फरक कळला का? ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? दुसरं वैशिष्ट्य, ज्यांना प्रकाश आणि उष्णता असते त्यांना काय म्हणायचं? काय? मग सूर्य हा काय आहे? आणि ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना काय म्हणायचं? ज्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते की नसते? बघा, बेसिक मध्ये प्रश्न टाकला जाऊ शकतो, असते आणि नसते, आपल्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, समजलं? तर ग्रह मित्रांनो परप्रकाशित असतात. आपली पृथ्वी सुद्धा एक प्रकारचा काय आहे? ग्रह आहे. मग पृथ्वीवरती भारताचं स्थान कुठं आहे याच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे, लक्षात ठेवायचं. ग्रह आणि ताऱ्यांमधला फरक कळला का? हा, सूर्य काय आहे? पृथ्वी काय आहे? मग पृथ्वीला स्वतःची उष्णता आणि प्रकाश आहे का? आहे का? मग हे उजेड बिजेड कसं काय होतोय? कुणाचा प्रकाश आहे? सूर्याचा प्रकाश आहे, लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो, आकाशामध्ये दिसणाऱ्या असंख्य चांदण्या आपल्यापासून खूप दूर अंतरावरती आहेत, बरोबर? चंद्र, सूर्य हे त्या मानाने पृथ्वीच्या काय आहेत? जवळ आहेत. चंद्र आणि सूर्य मित्रांनो त्या मानाने काय आहेत? पृथ्वीच्या जवळ आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा मित्रांनो, त्यांचे आकार कसे असतात रे? साधारणतः कसे असतात? गोल असतात. आणि ते कुठे असतात? आकाशात असतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? खगोल म्हणतो. काय म्हणतो? खगोल, लक्षात ठेवायचं. बाकी इतर तारे आणि ग्रह देखील आकाराने सर्वसाधारणतः गोल असतात. खग म्हणजे काय रे? आणि हेच खगोल म्हणजे काय मग? आकाशातले गोल गोल फिरणारे ज्या काय गोष्टी असतात त्याला काय म्हणतात प्रामुख्याने? खगोल असं म्हटलं जातं. सो आकाशातल्या गोलांना खगोल असं म्हणतात आणि खगोलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? खगोलशास्त्र. आता मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची आहे सूर्यमाला. ऐकलंय का रे लहानपणापासून? शाळेत बालवाडीपासून तुम्ही सूर्यमाला शिकताय का? बालवाडी शिकवतोय सूर्यमाला. बालवाडीमध्ये एकच गोष्ट होती फक्त, चुकडी, बरोबर ना? नाही तो घुगऱ्या, हा मटकी घुगऱ्या, भात होता का? काय होतं? अंडी. वाव. सफरचंद मिळायचे का खायला? केळी मिळायचे का नाही? बिस्किट मिळायचे का नाही? बालवाडीपासून शिकवायचे का तुम्हाला ग्रहमाला? पण 6वी पासून किमान तुम्हाला ग्रहमाला तर ऐकायला मिळत असेल, बरोबर आहे का? मग या ग्रहमालेमध्ये, सूर्यमालेमध्ये एकूण मित्रांनो किती ग्रह रे? किती आहे? किती ग्रह आहे? एकूण ग्रह म्हटलं तर 8 आहे मित्रांनो. इतर उपग्रह आहे, लघुग्रह आहे, वटुग्रह आहे, धूमकेतू आहे, उल्का आहे, सूर्य आहे. या सर्वांची मिळून मित्रांनो काय बनलेली आहे? आपली सूर्यमाला बनलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं सूर्यमालेमध्ये मग मित्रांनो? फक्त ग्रह येतात का? अजून वटुग्रह येतात का? लघुग्रह येतात का? हा, धूमकेतू येतात का? उल्का येतात का? सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यापासून काय बनलेली आहे? सूर्यमाला बनलेली आहे, लक्षात ठेवायचं. आता एक गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट, सगळ्यात पहिल्यांदा सूर्यमालेचा प्रमुख कोण असतो? सूर्य हा सूर्यमालेचा काय मित्रांनो? प्रमुख आहे, तेजस्वी तारा आहे आणि सूर्य हा अतितप्त वायूंनी बनलेला आहे आणि सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो, लक्षात ठेवायचं. का बरं हा महत्वाचा आहे सूर्य सगळ्यात? कारण सर्व ग्रहांना मित्रांनो उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम कोण करतोय? सूर्य करतोय. तर सूर्यमालेतला प्रमुख म्हणलं तर कोण आहे? अतितप्त वायूंनी मित्रांनो बनलेला आहे आणि पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा जर आधार बघितला तर मित्रांनो तो कोण आहे? सूर्य आहे, बरोबर आहे का? जीवसृष्टीचा आधार म्हणलं तर सूर्य आहे का?
आहे का? लक्षात ठेवायचं. ग्रह म्हणजे काय? पटकन बोलायचं, रिवाईज करायचं पटापट. काय? स्वतःचा प्रकाश आणि उष्णता लुकलुकतात का? लुकलुकतात का? त्यांना काय म्हणायचं? मग पृथ्वी हा तारा आहे. तारे काय करतात? त्यांना स्वतःचा. सूर्य हा काय आहे? काय आहे? तारा आहे. लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, ग्रहांमध्ये जर बघितलं तर सूर्यमालेमध्ये कोणते कोणते ग्रह आहे? बुध आहे का? शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि तुमचा बारका भाऊ होता तो म्हणजे बटू ग्रह प्लुटो. कोण होता? प्लुटो. आहे का तो आता प्लुटो? 2006 पासून मित्रांनो त्याचं जे काही ग्रहाची जी मान्यता आहे तर ती मान्यता काढून घेतली आणि त्याला काय म्हणून घोषित केलेलं आहे? आपल्या प्राचीन काळापासून मित्रांनो ग्रहांची पूजा केली जाते. करे हे नंतर कधीतरी आलेलं आहे, पण याच्या अगोदर आपल्या प्राचीन काळापासून कसली पूजा असायची? नवग्रह पूजा असायची. बरोबर आहे की नाही? आता किती ग्रह राहिलेत? मग 8 ग्रह. या 8 ग्रहांच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे. लक्षात ठेवायचं. बाकी सूर्यमालेतील ग्रहांची नावं आहेत. ग्रह साधारणपणे गोलाकार आहेत. ते स्वतःच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात आणि प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट काय असतो मित्रांनो? कालावधी असते. आता येतो सगळ्यात महत्वाचा उपग्रह. बरोबर आहे का? पृथ्वीचा उपग्रह कोण आहे रे? चंद्र आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी उपग्रह असतात, त्याच्यावरती आता बोलायचंय. उपग्रह म्हणजे मित्रांनो बघा, काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट अशा ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना ग्रहांचे उपग्रह असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. जो सूर्याभोवती फिरतो त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतोय? मग जे सूर्याभोवती फिरत नाहीत, स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती जे फिरत असतात त्यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय? उपग्रह म्हणायचं. काय म्हणायचं? बघा, प्रत्येकाला ग्रहांमधला फरक कळला, ताऱ्यांमधला फरक कळला, उपग्रह कळला का? उपग्रह सूर्याभोवती फिरतात का? ते कुणाभोवती फिरतात? कुणाभोवती? विशिष्ट अशा ग्रहांभोवती फिरतात. त्यांना काय म्हणायचं? उपग्रह असं म्हणायचं. ग्रहांच्या संदर्भात जर बघितलं तर स्वतःची उष्णता, प्रकाश काय? पटपट बोलायचं, रिवाइज करत राहायचं कंटिन्युअस. असते का नसते? असते का नसते? लुकलुकतात का? नाही. पृथ्वी हा काय? मग ज्यांना स्वतःचा प्रकाश उष्णता असते, जे लुकलुकतात त्यांना काय म्हणायचं? आणि उपग्रह जे असे असतात की जे सूर्याभोवती फिरत नाही पण विशिष्ट अशा ग्रहांभोवती फिरतात त्यांना काय म्हणायचं? उपग्रह म्हणायचं. मग पृथ्वीचा उपग्रह कोण आहे? चंद्र आहे. बरोबर आहे का? मग असा जर प्रश्न आला की सर्व ग्रहांना उपग्रह आहेत, विधान बरोबर राहील का? तर हे चुकीचं आहे. सर्व ग्रहांना उपग्रह नाहीत. काही ग्रहांना उपग्रह आहेत, काहींना उपग्रह नाहीत. आता कोणत्या ग्रहांना उपग्रह ते आपण बघू नंतर, पण लक्षात ठेवा उपग्रह म्हणजे काय आपल्यासाठी महत्वाचं आहे. उपग्रहांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय? सॅटेलाइट्स म्हणतात. अजून एखाद्या ग्रहाचा चंद्र म्हणजे उपग्रह असं लक्षात ठेवायचं. काय? एखाद्या ग्रहाचा चंद्र म्हणजे त्या ग्रहाचा काय झाला? उपग्रह झाला. कधी कधी शब्दामध्ये विचारताना गुरु ग्रहाचे चंद्र खालीलपैकी कोणते कोणते आहेत? चंद्र म्हणजे कोण? उपग्रह. लक्षात ठेवायचं. जसं की चंद्र हा कुणाचा उपग्रह आहे? हा, जसा चंद्र पृथ्वीसाठी तसं बाकीच्यासाठी पण चंद्र असतील का? नाही असतात का? प्रत्येकासाठी कोण ना कोणतरी चंद्र. हा ग्रहांबद्दल बोलतोय मी. कुणासाठी? हा, मग काही ग्रह मित्रांनो सिंगल पण आहे, ज्यांना कसल्या प्रकारचा उपग्रह नाही. हा, बघायचं. पृथ्वी हा कसा आहे मित्रांनो? एक उपग्रह आहे. पृथ्वीचा उपग्रह कोण आहे? चंद्र. लक्षात ठेवायचं. चंद्र हा पृथ्वीचा काय आहे? उपग्रह आहे. बघा, मंगळाला 2 उपग्रह आहे. किती आहे? पृथ्वीला किती आहे? गुरुला लय उपग्रह आहेत. हा, शनीला तर त्याच्यापेक्षा जास्त उपग्रह आहेत. आणि मग बुध आहे, शुक्र आहे, ज्यांना काय नाही मित्रांनो? उपग्रह नाही. लक्षात ठेवायचं. कळलं? हा, बघू आपण. हा, जागेवर थांबा, काय जायचं नाही कुणा. समजलं का प्रत्येकाला? सर मला सांभाळून घ्या. कशाच्या बाबतीमध्ये? ते म्हणतोय बुध आणि शुक्रासारखे ग्रह खूप सारे आहेत ज्यांना उपग्रह नाहीत. ठीक आहे, असू दे, काय अडचण नाही. इथं लक्ष दे, जास्त महत्वाचं हे आहे. समजलं प्रत्येकाला? ग्रहांमधला फरक कळाला बाबांनो. ग्रह म्हणजे काय नक्की समजलं का? तारे म्हणजे काय कळलं का? सांगतोय, सांगा. काय? अरे सांग की, खरंच सांग. सांग ना यार. असं कुठं असतं माहिती? सांगत होता ते एकदम. सांग. हा, काय? त्यांना काय म्हणायचं? स्वतःच्या प्रकाशाने उष्णता नसतो. बरोबर. कळलं? असणारे कोण असतात? नसणारे कोण असतात? काय असतात? आणि उपग्रह म्हणजे कोण असतात? जे कुणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात का? विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. मग चंद्र हा कुणाचा उपग्रह मित्रांनो? कळलं? सो उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लक्षात ठेवायचं आहे. समजलं का? 3 मधला फरक कळला का रे? कळतंय का? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. बाकीच्या ऑनलाईन वाले समजलं का जे काय आहे ते? ऑनलाईन वाले प्रत्येकाला समजलं का? इथं सगळ्या महत्वाच्या गोष्टी, ग्रह ताऱ्यांमधला फरक, उपग्रहांमधला फरक कळणं गरजेचं आहे. आता येतो लघुग्रह. आता मग आपण बघितलं की सूर्यमालेमध्ये काय काय येतं? ग्रह येतात, हा, उपग्रह येतात, लघुग्रह येतात. सो आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लघुग्रह म्हणजे काय मित्रांनो बघायचे आहे. तसले लघुग्रह सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलांचा एक पट्टा आहे. बरोबर. या पट्ट्यातल्या खगोलांना लघुग्रह असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. लघुग्रह म्हणजे कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यानचा पट्टा? बघा, कोणत्या 2 ग्रहांचा पट्टा? मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या बरोबर ग्रहांना काय म्हणतात? सांगा, खगोलांना काय म्हणतात? लघुग्रह. कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये असतात हा पट्टा? मंगळ आणि गुरु. आता हे मंगळ आणि गुरु का महत्वाचे ते पण बोलू आपण. कळलं? दुसरा महत्वाचा मित्रांनो तो म्हणजे बटुग्रह. काय आहे? बटुग्रह म्हणजे काय आहेत? बघा, प्रत्येकाला उपग्रह कळला पहिल्यांदा. ग्रह, तारे, लघुग्रह, 4 गोष्टी कळल्या का प्रत्येकाला? ग्रहांना स्वतःची उष्णता आणि प्रकाश लुकलुकतात. लुकलुकतात का? पृथ्वी हा काय आहे? ताऱ्यांच्या बाबतीमध्ये स्वतःचा लुकलुकतात का? सूर्य हा उपग्रह म्हणजे विशिष्ट ग्रहांभोवती फिरत नाहीत तर फिरतात. आणि कुणाभोवती फिरत नाही म्हणलं तर हा, सूर्याभोवती न फिरता विशिष्ट कुणाभोवती फिरतात? कुणाभोवती? ग्रहाभोवती फिरतात. त्याला काय म्हणायचं? लघुग्रह म्हणजे काय?
मंगळ आणि गुरु यांच्यामधला पट्टा म्हणजे कोणता? लघुग्रह. लक्षात ठेवायचं. समजलं प्रत्येकाला? पुढचा महत्वाचा मित्रांनो बटुग्रह. कोणता महत्वाचा आहे? बटुग्रह. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान लहान आकाराचे खगोल आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलांचा समावेश होतो. लक्षात ठेवायचं, जर बटुग्रह म्हटलं तर कोणत्या ग्रहाच्या पलीकडे असणारे खगोल? कोणत्या? म्हणजे सूर्यमालेमध्ये आपण प्रामुख्याने जे 8 ग्रह म्हणतो तो युरेनस आणि शेवटचा कोण? पण नेपच्यूनच्या पलीकडे जो काय पट्टा असेल त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? बटुग्रह. बघा परीक्षेसाठी उपग्रह कळला का प्रत्येकाला? उपग्रह हे बघा इथलं इथं तोंडपाठ होतं, लक्षात घेता येतं. समजलं का? इथं लक्ष द्यायचं त्यासाठी ज्या गोष्टी सांगतो मी. याच्या आधी नुसतं ऐकलेलं असतं पण माहित नसतं आपल्याला उपग्रह म्हणजे नक्की काय असते. कळलं? लघुग्रह म्हणजे कोणत्या 2 ग्रहांचा पट्टा? कोणता? मंगळ आणि गुरु. मंगळ आणि गुरु. लक्षात ठेवायचं. या 2 ग्रहांच्या मधल्या खगोलाचा जो पट्टा आहे त्याला काय म्हणायचा? आणि बटुग्रह म्हटलं तर कोणत्या ग्रहाच्या पलीकडचा? कोणत्या? नेपच्यून ग्रहाच्या पलीकडच्या खगोलांना काय म्हणायचं? बटुग्रह. ग्रह कळला? तारे कळला का? उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह. समजलं? आता पुढचा आहे मित्रांनो तो म्हणजे धूमकेतू. कोण आहे? धूमकेतू. दिसतं का नाही तुम्ही सुद्धा धूमकेतू सारखे कधी कधी? हा असतं का नाही? अभ्यासाच्या बाबतीत दिसतं का लायब्ररीत? नाही पण तुम्ही अभ्यास करताय असं मला दिसतंय बऱ्याच जणांचं. करताय ना अभ्यास खरंच? हा खरंच करताय का? यतीश करतोय ना अभ्यास? यतीश म्हणजे मी तर आमच्यात कोणच नाही यतीश. यतीश सारखा दिसतं म्हणून यतीशचं नाव घेतलं. कळलं? कळलं? लक्षात ठेवायचं. यतीश म्हणजे आम्हाला मॅनेजर होता मित्रांनो, त्याचं नाव होतं यतीश. कळलं? धूमकेतू. काय? धूमकेतू. कन्नड बोलायचं, एकदम जबरदस्त बोलायचं, सांगायचं, इंग्लिशमध्ये सांगायचा. मी कधी त्याच्यावर इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा कधी बोललो नाही, मराठीत बोलायचं. आपण येतच नाही तर पुढे इंग्लिशमध्ये बोलत बसायचं त्याच्यावर ना. कळलं? मीटिंग असली तरी मित्रांनो काय करायचं? मराठीत. जे काय असेल ते मराठीत. मातृभाषेचं प्रेम तिथं जास्त होतो जातो माझं. कळलं? लक्षात ठेवायचं. आता काय महत्वाचं पुढचा? धूमकेतू. काय महत्वाचा आहे? धूमकेतू. लक्षात ठेवायचं. बघा धूमकेतू मित्रांनो घोटलेल्या द्रव्यांनी आणि धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्यांचं वायूत रूपांतर होतं आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. सो धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंब वर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित आणि बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. हे लगेच कधीतरी दिसतात का रे? हा सारखे दिसतात का? अजिबात नाही. कधीतरी दिसतात. तुम्ही हेलेचा धूमकेतू वगैरे ऐकला असेल, शाळेमध्ये होता. किती वर्षांनी दिसतो ते? किती? बघा लहानपणी काय लहान होते शाळेत जात होतो त्यावेळेस स्वतःकडे तुम्हाला हेलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो तो? 76 वर्षांनी तब्बल दिसणारा तो धूमकेतू आहे. कधीतरी दिसतात का? कधीतरी दिसतात का? कशापासून बनलेले मित्रांनो? हे घोटलेल्या द्रव्यांनी आणि धुलीकणांनी बनलेले आहेत. लक्षात ठेवायचं. आणि सूर्याच्या उष्णतेच्या मध्ये ते आले तर ते काय होतात? असे लांबट होतात. लांबट म्हणजे कसे? पिसाऱ्यासारखे. आणि कधीतरी दिसतात. कळतं का? कधीतरी किंवा क्वचित दिसतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं उदाहरण कोणतं लक्षात ठेवू शकता? हेलेचा धूमकेतू. तो किती वर्षांनी दिसतो? 76 वर्षांनी दिसतो. समजलं का धूमकेतू? आता पुढचा महत्त्वाचा मित्रांनो ग्रहांचं वर्गीकरण. प्रत्येकाला ग्रह कळला का आधी सांगतोय. कळलं का? हा दुसरा उपग्रह कळला का? समजलं का? प्रत्येकाला कुणाला विचारलं सांगता आलं पाहिजे. तारे कळला का? नाही तर तारे दाखवण्यात येईल. हा लघुग्रह कळला? हा बटुग्रह कळला का? कोणत्या ग्रहाच्या पलीकडे बटुग्रह असतात? लघुग्रहाचा पट्टा म्हणलं तर मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यानचा पट्टा म्हणजे कोणता? हा लघु ग्रह. लक्षात ठेवायचे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि प्रामुख्याने जर बघितलं मित्रांनो आता आपल्याला बघायचंय ग्रहांचं वर्गीकरण. पहिले 4 आणि दुसरे 4. बरोबर? बघा लघु ग्रहांच्या पट्ट्याच्या संदर्भाने ग्रहांचं पुढील 2 वर्ग केले जातात. तुम्हाला लघुग्रह म्हणजे काय रे माहितीये का? चालेल की मंगळ आणि गुरुच्या दरम्यान असलेला पट्टा म्हणजे कोणता आहे? मग मित्रांनो या ग्रहांचं वर्गीकरण करताना कुणाला विचारात घ्यायचं आपल्याला? मंगळ आणि गुरुला का? लघु ग्रहांना काय करायचं आहे? विचारात घ्यायचंय. आणि या लघु ग्रहांना विचारात घेतलं तर मित्रांनो ग्रहांचं 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे कोणता? आंतरग्रह. कोणता? आणि दुसरा म्हणजे कोणता? बहिर्ग्रह. आंतरग्रह म्हणजे मित्रांनो काय असतील रे? लघु ग्रहाचा जो पट्टा असेल त्याच्या आतमध्ये जे असतील ते कोण असतील? त्याच्या बाहेर जे असतील ते कोण असतील? कोण असतील? बहिर्ग्रह. कळलं का प्रत्येकाला? हा मग आंतरग्रह बघूया. लघु ग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात? आंतरग्रह म्हणतात. मग ज्याच्यामध्ये कोण कोण येईल रे? बुध येईल का सूर्यापासून जवळचा? शुक्र येईल का दुसरा? तिसरा कोण आहे? पृथ्वी. आणि चौथा कोण आहे? कोण आहे? मंगळ. मग मित्रांनो बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे कसले ग्रह झाले? कसले झाले? आंतरग्रह. आणि मग लघु ग्रहांच्या पलीकडचा जो काय पट्टा आहे बरोबर तो कसल्या ग्रहांचा पट्टा आला? मग बहिर्ग्रहांमध्ये कोण कोण येईल? कोण कोण येईल? लघु ग्रहांच्या पट्ट्याकडच्या ग्रहांना पलीकडच्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. याच्यामध्ये गुरु, शनी, युरेनस आणि कोण येईल? कोण येईल? नेपच्यून येईल. कोण येईल? नेपच्यून यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. ग्रह मला बघू दे ना कुठे आहे का एखादी? दिसते का रे? प्रत्येकाला दिसते का? ग्रह हा कोणता ग्रह आहे? इंग्लिश नका बोलू, मराठीत बोला. कोणता आहे? कोणता आहे? हा कोणता आहे? व्हीनस म्हणजे कोणता आहे? तिसरा कोणता आहे? पृथ्वी. चौथा कोणता आहे? कोणता आहे? मग याच्या आतले जे ग्रह आहेत ते कोणते झाले? कोणते ग्रह झाले? मग आंतरग्रहामध्ये सगळ्यात पहिला कोणता? दुसरा महत्वाचा, तिसरा आणि चौथा म्हणलं तर मंगळ. इंग्लिश मध्ये पण लक्षात ठेवा, कधी कधी इंग्लिश कळतच नाही आपल्याला. मार्स म्हणजे काय? मंगळ. व्हीनस म्हणजे काय? हा पृथ्वी म्हणजे काय? आणि मर्क्युरी म्हणजे काय? बरोबर आहे का? आंतरग्रहांमध्ये किती ग्रह येतात मग? वरच्या आधीचे 4 कोणते कोणते? बुध, शुक्र. आता इथे मधली आली म्हणजे कोणता? लघु ग्रहांचा पट्टा. कोणता? बरोबर. कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये मग लघु ग्रहांचा पट्टा आहे? मंगळ आणि गुरु. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यानच्या पट्ट्याला काय म्हणतात मित्रांनो? लघु ग्रहांचा पट्टा असं म्हटलं जातं. या लघु ग्रहांच्या पट्ट्याच्या पलीकडे कोण कोण येतंय? पहिला येतो गुरु. दुसरा कोण आहे?
कोणता आहे रे? शनी. तिसरा कोणता आहे? युरेनस. आणि चौथा कोणता रे? नेपच्यून. लक्षात ठेवायचं. मग जर तुम्हाला ग्रहांचं वर्गीकरण विचारलं तर अंतर्ग्रहांमध्ये कोण कोण येतं? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बुध, शुक्र. बहिर्ग्रहांमध्ये गुरु, गुरु, शनी, रवी, सोम नाही. गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. लक्षात येईल प्रत्येकाच्या? लक्षात येते का बाबांनो? अभ्यास करायचा, अभ्यास शिवाय काय नाही. रिसेंटली मग मित्रांनो या गुरु ग्रहाच्या, चंद्राच्या, बर्फाळ चंद्राचा नावाचं मिशन आहे. बरोबर आहे का? कुणाचं रे? कुणाचं? नासा. आकाशात नेऊन ठोकण्यात येईल, लय सटवण्यात येईल. काही सांगायचं नाही. कुणाचं? जपान पण काय नको सांगू. कुणाचं आहे? इस्रो. युरोपियन युनियन. लक्षात ठेवा जरा. युरोपियन युनियन एजन्सी आहे ना, युरोपियन एजन्सी, तिचं ते आहे. समजतंय का? आपल्यासाठी महत्वाचं आहे. काय झालं? स्टडी करा, नाहीतर शनी मागं लागेल. काय त्याला चॉईस बीस आहे का नाही? तो ग्रह केवढा आणि तुम्ही केवढे एवढी एवढीशे आहे का नाही? त्याच्या जवळ आहे का? बघा ना, विचार करा. माणसं काय म्हणतात की त्याच्या पाठीमागं शनी चालले. त्याला काय आहे का चॉईस बीस? तो काय बारीक ग्रह आहे का शनी? आहे का बारीक? आणि मग त्याच्या एवढ्या सगळ्यांमधून सुद्धा तू कुणाला सुद्धा काढतोय एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या पाठीमागं तो लागतोय. म्हणजे साधा सोपा विषय तेव्हा कळलं? उगा काहीतरी सांगायचं, काही लक्षात ठेवायचं. समजलं? अंतर्ग्रह कळले का प्रत्येकाला? अंतर्ग्रह कळले का? कोणते कोणते 4 अंतर्ग्रह? बुध, शुक्र, मंगळ आदिल का शुक्र आदिल? बुध, मंगळ. बरोबर आहे. यांना काय म्हणायचं? बहिर्ग्रह म्हणजे कोणते 4? गुरु, कळलं? लघुग्रह म्हणजे काय? मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यानच्या पट्ट्याला काय म्हणायचं? ग्रहांना स्वतःची उष्णता आणि प्रकाश लुकलुकतात का? पृथ्वी हा, तारे लुकलुकतात का? बरोबर आहे. उष्णता प्रकाश असतो का? सूर्य हा काय आहे? सूर्यमालेतला प्रमुख घटक म्हणलं तर कोण आहे? जनसृष्टीचा, जीवसृष्टीचा आधार कोण आहे? कोण आहे? अतितप्त वायूंचा बनलेला कोण आहे? कोण आहे? उपग्रह म्हणजे काय असतात? सूर्याभोवती न फिरता विशिष्ट. मग पृथ्वीचा उपग्रह कोण? कोण आहे? चंद्र आहे. पृथ्वीचा उपग्रह म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं? चंद्राचं नाव घ्यायचं. प्रत्येकाला कळते का? लघुग्रह म्हणजे मंगळ आणि गुरुच्या मधला पट्टा. समजलं का? बटुग्रह म्हणजे कुणाच्या पलीकडचे? नेपच्यूनच्या पलीकडचे. झालं का रे सगळ्यांना क्लिअर? बघा इथं डायरेक्ट तोंडपाठ डोक्यामध्ये फिट होतंय. समजलं का प्रत्येकाला? अंतर्ग्रह आणि मित्रांनो प्रत्येकाला कळलं का? बहिर्ग्रह समजलं का? तुम्हाला समजणं लय गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने विसरायचं नाही. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे अंतर्ग्रह, ज्यांचा आकारमान कसा असते रे? लहान. तर कवच कशाचं बनलेलं आहे? खडकांचं बनलेलं आहे. ध्यानात ठेवायचं. बहिर्ग्रह ऑनलाईन वाले समजलं का सगळ्यांना? थंब द्या. परत विचारतोय, सगळ्यांना समजलं का? हे दिसायला ऐकायला आपल्याला अवघड वाटत होतं, पण हे अजिबात अवघड नाही, सोपं आहे मित्रांनो. हे माहित असलं पाहिजे प्रत्येकाला. कळलं? प्रत्येकाला एकदम क्लिअर माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे बहिर्ग्रहांभोवती मित्रांनो काय असतात? असंख्य खडक आणि धुलीकणांनी बनलेली काय असतात? कडी असतात. कडी. मग तुम्हाला माहित असेल, तुमच्या उघड्या डोळ्याने दिसणारा ग्रह म्हणजे शनी. आणि शनीला काय दिसतं रे? काय दिसतं? कडी दिसतं. कडी. तसं बहिर्ग्रहांना सगळ्यांना काय आहे? कडी आहे. सर्व बहिर्ग्रहांना काय आहेत? कडी आहेत. लक्षात ठेवायचं. जरी आपल्याला दिसतं कोणाचं? फक्त शनीचं दिसतं. लक्षात ठेवायचं. बाकी या बहिर्ग्रहांचं आकारमान कसं असतं रे तुलनेने? कसे असतं ते? अंतर्ग्रहांच्या तुलनेने बहिर्ग्रहांचं आकारमान मोठं असतंय. कसं असतंय? मोठे असते. लक्षात ठेवायचं. आणि बाह्य आवरण जे आहे मित्रांनो ते कशाने बनलेलं असतंय? वायूंनी बनलेलं असते. म्हणजे ते कसं आहे? वायू रूप आहे. कसं आहे? समजलं का? अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह प्रत्येकाला समजलं का? अंतर्ग्रहांमध्ये किती येतात? पहिले वरच्या आळीचे. बरोबर. मधल्या आळीमध्ये येतं म्हणजे लघुग्रहांचा. आणि खाल्ल्या आळीचे 4 कोणते? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यूनच्या पलीकडे असलेल्या ग्रहांचा पट्टा कोणत्या? बटू ग्रहांचा पट्टा. समजलं का प्रत्येकाला? प्रत्येकाला ग्रह, उपग्रह, तारे, लघुग्रह, आंतरग्रह, बहिर्ग्रह समजले का? यांच्यापासून काय बनले मित्रांनो? आपल्याला काय बनलंय? सूर्यमाला बनली. सोलर प्लॅनेट जे म्हणतो आपण, आपली सूर्यमाला जी बनलेली आहे. लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो बघा, अजून महत्वाची एक येते ती म्हणजे आकाशगंगा. बरोबर. आपली कोणती आकाशगंगा आहे रे? मिल्की वे, मंदाकिनी. बरोबर आहे का? आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही ताऱ्यांभोवतीही त्यांच्या ग्रहमालिका आहेत. आणि असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला काय म्हणतात रे? दीर्घिका असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. आता बघा मित्रांनो, जसं आपला सूर्य आहे, बरोबर, आपण एक सूर्याला आधार मानतो, आणि अशी ग्रहांची मालिका आहे. असे भरपूर सारे तारे असतील का रे? आहेत का असे तारे? तर भरपूर सारे तारे आहेत आणि भरपूर सारी ग्रहांची मालिका काय असू शकते. याला काय म्हणायचं मित्रांनो? काय म्हणायचं? दीर्घिका म्हणायचं. काय म्हणायचं? दीर्घिका. आणि आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेमध्ये आहे तिला म्हणायचं काय? आकाशगंगा. बरोबर आहे का? तिला काय म्हणायचं? आकाशगंगा. आपल्या आकाशगंगेच्या संदर्भात लक्षात ठेवायचं. मग आकाशगंगेमध्ये काय येतो? एक तारा येतो आणि तिची ग्रहमालिका. एक तारा म्हणजे कोणता? आपला सूर्य. आणि त्याची कोण आहे? ग्रहमालिका. मग सूर्याजवळचा सर्वात पहिला ग्रह कोणता असेल रे? कोणता असेल? ऑब्विसली कोणता असेल? मग जर तुम्हाला विचारलं सूर्यापासून ग्रहांच्या अंतरानुसार सर्वात कमी अंतरावर कोण आहे? त्याच्यानंतरच्या अंतरावर. त्याच्यानंतर कोण? त्याच्यानंतर शेवट. बरोबर आहे का? आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळलं का बाबांनो? आता बाकी महत्वाचं आणखी म्हणजे कृत्रिम उपग्रह आणि अवकाशयानं सुद्धा आपल्याला फिरताना दिसतात. कृत्रिम म्हणजे कसले असतील रे? जे मानवाने काय केले असतील? भरपूर सारे सोडतो का? तर ते उपग्रह बघा. सूर्यमाला आपल्याला आकाश निरीक्षण करून मिळवता येते. जास्त सखोल माहिती हबल सारख्या दुर्बीण. हबल ऐकली असेल दुर्बीण. बरोबर आहे का रे? ऐकली का? आता देशातली आपली जी काही लिक्विड मिरर टेलिस्कोप जी 4 मीटर सर्वात मोठ्या लांबीची आहे, अशा खंडात कुठं स्थापित झाली सांगते? कुठं?
म्हणते हा कुठं देवस्थळ काय देवस्थान नाही हा आपली देवस्थान झालं मसोबा देवस्थान हा बांधावरचा मसोबा देवस्थान ते एक देवस्थान देवस्थळ उत्तराखंड लक्षात ठेवायचा. हा हबल दुर्बीण बरोबर आहे का. तर कृत्रिम आपल्यासाठी लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो चंद्रा संदर्भातल्या सुद्धा भरपूर साऱ्या मोहिमा आहे का रे भारताने सुद्धा राबवल्या का. 2008 ला पहिली राबवली होती आठवते का. हा ती कशी झाली कशी झाली दुसरी केली होती का आणि तिसरी केली का. सर्वात यशस्वी म्हणून कोणती ओळखली ते कोणती तिसरी. कोणता पॉईंट त्याला नाव दिलंय. दुसरीला जो पॉईंट होता तो कोणता पॉईंट होता आणि पहिल्या वेळेस होता तो कोणता होता जवाहर. कोणता लक्षात ठेवत चला. राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करायला ठरलंय कोणता ऑगस्ट. जरा लक्षात द्या करंट मध्ये चर्चेत आता वेट वरती प्रश्न विचारला होता चांद्र यांच्या कळलं का. जर परीक्षेला जर प्रश्न विचारला ते लक्षात ठेवा. समजलं हे सगळं कृत्रिम मध्ये येईल. समजलं का प्रत्येकाला ग्रह कळला का कळलं का प्रत्येकाला ग्रह तारे उपग्रह लघुग्रह वटुग्रह आंतरग्रह बहिर्ग्रह आणि धूमकेतू. समजलं का. एलिचा धूमकेतू किती वर्षानंतर दिसतो किती वर्षानंतर. आता मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे ग्रहांची वैशिष्ट्ये बरोबर आहे का. बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. सूर्यात जवळचा सर्वात ग्रह म्हटलं तर कोणता रे बुध. लक्षात ठेवायचं बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे. लाईन महत्वाची बरोबर आहे. दुसरं सर्व ग्रहांमध्ये लहान ग्रह म्हटलं तर कोणता आहे आकारमानाने कोणता आहे. सर्वात लहान ग्रह म्हटलं तर बुध आणि सर्वात मोठा ग्रह म्हटलं तर कोणता आहे गुरु. कोण आहे बघा. सूर्यमालेतला सर्वात लहान म्हटलं तर कोणाचं नाव घ्यायचं कुणाचं. सगळ्यात लांबचा ग्रह म्हटलं तर कोणाचं नाव घ्यायचं लगेच बिराजा करायच्या डोक्यात कळलं का. युरेनस शेवटला कोण असेल मग सूर्यात जवळचा ग्रह म्हटलं तर कोण आहे आकारमानाने सर्वात लहान कोण आहे बुध बरोबर आहे का. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. ज्याच्यावरती मित्रांनो प्रश्न विचारतात ना तो पॉईंट लक्षात ठेवायचा. हा चार्ट आहे दिसतोय का प्रत्येकाला चार्ट. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सूर्याजवळ ग्रहांचा वेग जास्त असतो कमी असतो असा एक प्रश्न आला होता. दुसरा प्रश्न आला होता खालीलपैकी कोणत्या ग्रहांना उपग्रह नाही बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आला होता खालीलपैकी 88 दिवस परिभ्रमण असलेला ग्रह कोणता असा प्रश्न आला होता. चौथा प्रश्न असा आला होता मंगळ ग्रहाच्या संदर्भामध्ये खालील विधाने तपासा असा प्रश्न आला होता बरोबर आहे का. इथं मित्रांनो तुम्हाला दिसतंय का काहीतरी प्रश्न होता मंगळ ग्रहाच्या बाबतीमध्ये. फोबोस हा एकमेव उपग्रह आहे. मंगळाला किती दिसतात ते उपग्रह इकडे लक्ष द्या बरं का. उपग्रहांबद्दल उपग्रह म्हणजे काय ते कळले ना प्रत्येकाला कळले का उपग्रह म्हणजे काय. हा आता बघा सगळ्यात पहिल्यांदा बुधला आहे का रे उपग्रह आहे का. शुक्राला आहे का नाही. मग मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ग्रहांना उपग्रह नाही असं जर विचारलं तर कुणाला नाहीये बुध आणि शुक्रला उपग्रह नाही. पृथ्वीला एक उपग्रह आहे त्याचं नाव एक आहे पृथ्वीला फक्त ते कोणता आहे चंद्र आहे. हा एक उपग्रही चंद्र आहे तो म्हणजे पृथ्वीचा लक्षात ठेवायचंय. मंगळाला जर बघितलं मित्रांनो तर किती उपग्रह आहे दोन. मंगळाला किती आहेत दोन फक्त दोन. एक फोबस आणि दुसरा डायमोस असे दोघ जण आहे लक्षात ठेवायचं. गुरुला किती मित्रांनो 64. आता याच्यात ते चेंजेस झालेत. आता करंट मध्ये सध्या जर रँकिंग बघितली तर मित्रांनो आता किती झालेत 92 किती आहे 92 लिहून घ्या. तिथं वाटलं तर लिहून घ्या तुमच्यासाठी महत्वाचं. आता करंट मध्ये चर्चेत आहे. आणि सर्वात जास्त उपग्रह म्हटलं तर कुणाला आहे आता शनी. सर्वात जास्त उपग्रह म्हटलं तर कुणाचं नाव घ्यायचं शनी. गुरुला आता मित्रांनो सध्या 92 उपग्रह झाले. किती झालेत गुरुला 92 आणि शनीला किती झालेत शनीला झालेले 145. कळलं लक्षात ठेवा तुमच्या बाजूने इम्पॉर्टंट आहे विसरायचा कामा नये. मग जर मी असा प्रश्न टाकला आंतरग्रहांना कमी उपग्रह असतात आहे का बहिर्ग्रहांना जास्त संख्येने उपग्रह आहेत विधान बरोबर आहे का आहे का प्रत्येकाला क्लिअर. उपग्रह कळले का बाबांनो. आंतरग्रहाचा पट्टा कळाला का बहिर्ग्रहांचा पट्टा कळाला का. तुमच्यासाठी महत्वाचा आहे पेपरच्या दृष्टीने याच्यावरती प्रश्न विचारतात. कुणाला उपग्रह नाही कळलं अरे यार हुशार आहे तू. मंगळाच्या खालचे कोणते झाले कसले झाले. आता सगळ्यात महत्वाचं कडी. आंतरग्रहांना कडी आहेत का रे आहेत का कडी. बहिर्ग्रहांना कडी आहेत का आहे. बहिर्ग्रहांना काय आहेत मित्रांनो कडी आहे. लक्षात स्टेट बोर्ड मधले तुमच्या पण त्या स्टेट बोर्ड मधले सामान्य विज्ञानाच्या नाही 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 नाही. कडी कुणाला नाहीये मग आंतरग्रहांना कडी. बहिर्ग्रहांना कडी आहे का कडी. मग प्रश्न आला तर मित्रांनो सर्व बहिर्ग्रहांना कडी विधान बरोबर आहे का. वातावरण महत्वाचं मित्रांनो. बुधला वातावरण आहे का बुधच्या मोहिमा दिसतात का केलेल्या नाही दिसत. शुक्राला आहे का वातावरण पृथ्वीला आहे का वातावरण बाकी सगळ्यांना वातावरण आहे का. कुणाला वातावरण नाही म्हणलं तर कुणाला नाही रे. बघा प्रश्न विचारला तर बुध या एकमेव ग्रहाला वातावरण नाही. वातावरण नसलेला एकमेव ग्रह कोणता बुध. कडी असणारे आंतरग्रह आहे का सगळे आहे का नाही नाही. आंतरग्रहांना कडी आहेत का बहिर्ग्रहांना कडी आहेत का हो. आता चुंबकत्व लक्षात ठेवायचं बरोबर आहे का. चुंबकत्वाच्या बाबतीमध्ये सुद्धा मित्रांनो पहिल्या दोन ग्रहांना काय आहे नाही आहे. पृथ्वीला आहे का बाबांनो तिघांना फक्त काय आहे नाही आहे. चुंबकत्व नसणारे तिघ जण कोण आहे रे बुध शुक्र मंगळ. बघा तिथं वाटलं तर साईडला एक खाली एक लिहून घेतलं पाहिजे की उपग्रह नसणारे दोघ जण कोण आहे बुध आणि शुक्र. बुध आणि शुक्र ग्रहांना काय नाहीये उपग्रह नाही लक्षात ठेवायचं. सगळ्यात लहान ग्रह कोणता आहे रे ऑनलाईन वाले समजते का सगळ्यांना. हे लय महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं. जरी पेपरला प्रश्न आला नसला तरी सुद्धा लक्षात ठेवायचं. आता राज्यसेवेला गेला तर प्रश्न आला तर फायदा होईल त्याचा सुद्धा. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत कोणत्या नाही बुध आणि वातावरण नसणारे दोघ जण कोण
परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. समजलं का? ऑनलाईन वाले प्रत्येकाला कळतंय का? उपग्रहांच्या संख्येवरती प्रश्न विचारलेला आहे. कळलं? नसणारे दोघ जण कोण आहे? बुध आणि झाले का? प्रत्येकाने लिहिलं व्यवस्थित लिहायचं, आपल्यासाठी महत्वाचं आहे. पृथ्वीवरचा ते ग्रहमालेतला सर्वात लहान ग्रह कोणता? सगळ्यात मोठा कोण? कोणता रे? गुरु आहे. आकारमानाने सर्वात मोठा गुरु आहे. सगळ्यात लहान सूर्यापासून सर्वात जवळचा कोण आहे? वातावरण आहे का बुधला? आहे का? एवढ्या सूर्याच्या जवळ म्हणजे राहील का काय त्याच्या शिल्लक? त्याला ठेव. जमलं पाहिजे. उगा होईल ना. तारा जुळले तर ठीक, नाही तर कोळसा बुधचा. पहिले 4 आणि दुसरे 4 कळले का? दन का वापस? अजून महत्वाचं परिवहन आणि परिभ्रमण शिकायचं, कारण ते महत्वाचं, त्याच्यावरती प्रश्न येतात आपल्याला. पुढचं शुक्र हा मित्रांनो आकारमानाने पुढे गेलं रे. दौरे होता काय? शुक्र हा मित्रांनो आकाशात सर्वात कसला ग्रह आहे? तेजस्वी दिसणार. आपण म्हणतो का नाही, उगवली शुक्राची चांदणी. तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र आहे. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचंय. शुक्लाच्या कला असतात, लक्ष शुक्राच्या ध्यानात ठेवायचं. कळलं? शुक्र हा मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचा आहे. काय झालं सर? लिहून घ्यायचं आहे. लिहिलं नाही? खरंच ना लिहिलं? आणि 2 मिनिटात लिहायला. इथं दिसतं की चित्र तुम्हाला. काय लिहायचं होतं? कडी नसणारे आणि कडी असणारे. आंतरग्रहांना कडी आहेत. एका खाली स्टेटमेंट लिहायचं होतं. आंतरग्रहांना कडी आहे का नाही? बहिर्ग्रहांना कडी आहेत. असं लिहायचं. बाकी काय लिहायचं होतं त्याच्यात? बाकी परिवलन आणि परिभ्रमण पण शिकायचं आपलं, हे जास्त महत्वाचं आहे. सर याच्या नोट देणार आहेत का? सगळ्यांच्या नोट, याची नाही नोट देणार, बाकीच्या नोट देणार आहे. जिथं मी लिहायला सांगतो तिथं लिहिलंच पाहिजे माणसाने. कळलं का? तुमचं कसं माहितीये का? आता करत नाही ज्या गोष्टी सांगितल्या. आता जर तुम्ही चांगलं केलं ना मित्रांनो, तुम्हाला तुमचे रिझल्ट 3 महिन्यात 4 महिन्यात दिसायला लागतील. मी आधीच सांगतो बरं का. हे जशी ताकद लावून आपण जिओग्राफी शिकतो ना, तशीच ताकद जर बाकीच्या विषयांना लावून जर तुम्ही शिकलात तर तुमचा रिझल्ट लवकर येईल. हे 100% सांगतो. कळलं? आपण त्या गोष्टींकडे जास्त बघतच नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टीचं आपलं हेच नसते. कळलं का? तुम्ही विषयांना ताकद लावा, बघा तुमचं काम होणार आहे का नाही. 100% तुमचं काम होणार आहे. आता तुम्हाला जर आवड असेल तर सवड निघते. कायम लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का नाही? मजबूत खालेला असलं तरी जर चिकन थाळी आली तरी खाता का नाही माणूस? 2 पीस तरी खाईलच, पण खाईल. होते का नाही? का खातोय? आवड असते म्हणून ना. पोटात आपोआप जागा होते. त्या जागी व्हेज गुलाबजाम वगैरे आले तर नको बस. असले पण आहे, खातील खायचं ते सुद्धा. कळलं? पण आवड असेल तर सवड निघते. विषयांबद्दल आवड निर्माण करा, महत्वाचं आहे. विषयांबद्दल मग त्या विषयाला अवघड म्हटलं की मग अवघडच होऊन जाणार तो विषय अख्खा. समजलं का? सायन्स सारखा विषयाला आपण म्हणतो ना अवघड आहे. सायन्स म्हणजे वाळवंटातली शेती. काय नाही, जे आहे ते इथं लेक्चर मध्ये करा. तर ते मार्क येतात. 20 पैकी 17, 17, 18, 18 मार्क काढणारे लोक आहे सायन्स मध्ये सुद्धा. समजलं काय प्रत्येकाला? झालं का? वापस याचा पटकन पुढे बघा मित्रांनो. बरोबर. तेजस्वी ग्रह कोणता आहे मग सगळ्यात? बाकी पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह स्वतःभोवती कसे फिरतात मित्रांनो? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पण त्याला अपवाद आहे. 2 ग्रह कोणते रे? जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. कोणता रे त्यातला? पहिला शुक्र. शुक्र हा ग्रह मित्रांनो जो कसा फिरतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. बाकीचे सगळे ग्रह कुठे फिरतात? पश्चिमेकडून. तुमच्या पेपरला प्रश्न आला होता, पृथ्वी कशी फिरते? पृथ्वी पप्पू फिरते. कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. लक्षात ठेवायचं बाबा. असे पण बेसिक प्रश्न येतात. बेसिकच कच्चा असेल तर अवघड होईल. कळलं का? लक्षात ठेवायचं आहे. कळलं? सर बुक मध्ये नाही. आजची नोट्स हे बघा मॅडम, मी सगळ्या नोट्स एकदम खतरनाक पद्धतीने देणार तुम्हाला. अजिबात लोड घ्यायचं. मी आधी सांगितलंय, जरी टायमिंग लेक्चरचे संपले, दिवस संपले, मी ऑनलाईन लेक्चर घेईल तुमची सगळ्यांची. पण अजिबात घाबरायचं नाही. सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे. कळलं? काहीच ठेवणार नाही. नोट्स सुद्धा सगळ्या मिळणार. थोड्याशा अलीकडे मागं मोर होत राहतील, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चालू राहणार सगळ्या गोष्टी. कळलं? गॅरंटेड आहे. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती तुमच्या समाधान असेल. टेन्शन घेऊ नका. ओके? चला लक्ष द्या आता. बाकीचे ग्रह कसे फिरतात? कसे फिरतात? अपवाद फक्त 2 ग्रहाच्या उलटे फिरतात. जे खालच्या आळीला निघाले तर हे वरच्या आळीला निघतात. 2 जण. कोण निघतात वरच्या आळीला? शुक्र. आणि दुसरा सांगता येईल कोणाला? अजून एक उलटा फिरतो. ग्रहमालेमध्ये अजून एक ग्रह आहे जो उलटा फिरतो. सांगता येईल का? ऑनलाईन वाले एखाद्याला जरी सांगता आलं तरी जिंकलं. सांगा. बोला बोला. शुक्र तर आहे जो उलटा फिरतो. अजून एक आहे, त्याचं नाव काय? युरेनस. कोणता आहे? युरेनस, जो उलटा फिरतो. मित्रांनो लक्षात ठेवायचं. पृथ्वी कशी फिरते असा प्रश्न आलेला आहे पेपरला. या संकेत ऋतिकने सांगितलेला आहे. कळलं? गुरु नाही बाबा. आता गुरुच्या संदर्भात बघितलं ना, गुरु कसा फिरतो? कसा फिरतो? कसा? पश्चिमेकडून पूर्वेकडे. पप्पू फिरतो. ध्यानात ठेवायचा. नाही बाबा. अरे तुम्हाला टायमिंग तुम्हाला सांगतो अजून एक. पृथ्वीच्या अंतरंगात जाताना उष्णता वाढत जाते, कमी होत जाते, तशीच राहते, बदलते. असा प्रश्न आला होता पेपरला. आणि तुम्हाला सांगतो लिटरली 50% जास्त पर्यंत चुकवला होता. आता पृथ्वीच्या अंतरंगात जाताना उष्णता काय होते? आता कोणी आणि अंतरंग कुठे बघितलं तर माहिती. ते म्हणले वरती वरती जाताना वरती गेलं थंड थंड लागते म्हणले. उष्णता कमी होते. असे पण आहेत. कळलं का? त्याच्यामुळे साधे साधे प्रश्न पेपरला येतात. त्याच्यामुळे हा सुद्धा विचारलाय, पृथ्वी कशी फिरते? बरोबर आहे का? कशी फिरते? मग कशी फिरते? पप्पू फिरते. लक्षात राहील. आणि उलटे फिरणारे 2 जण कोण आहे? जे पूर्वेकडून पश्चिमेकडे. शुक्र आणि अपवाद. कळले का? 2 जण. प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकी मित्रांनो, आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला पृथ्वी असं नाव आहे. आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला काय नाव आहे? मग पृथ्वी कळाली का? आता पृथ्वीवरती भारताचं स्थान सुद्धा आपल्याला बघायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वीवरती जीवसृष्टीला पोषक असं वातावरण आणि जलाचं अस्तित्व आहे. बरोबर आहे का नाही? मग पृथ्वीवरती जमीन किती रे? किती टक्के? बरोबर सांगते. किती? 29% जमीन. आणि पाणी किती आहे? 71% आहे. बरोबर आहे का? ऐकलेत का? जरी असलं तर ध्यानात ठेवायचं. लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे कोणता ग्रह आहे? मंगळ. आणि ग्रह त्याच्या लालसर रंगामुळे आकाशात काय होतो? सहज ओळखता येतो. गुरु हा आकारमानाने सगळ्यात मोठा ग्रह आहे. बरोबर आहे का रे? आणि गुरु नंतर आकारमानाने कोण येतो? शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. या ग्रहांभोवती 3 कडी आहेत. ती कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात. युरेनस हा ग्रह सूर्यापासून दूर आहे, त्याचा रंग हिरवट निळा. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. तो कसल्या रंगाचा ग्रह आहे?
निळ्या रंगाचा ग्रह आहे, बरोबर आहे का? सूर्यमालेतला सर्वात लहान ग्रह म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं रे? कुणाचं नाव घ्यायचं? सूर्यापासून अति जवळचा ग्रह म्हणजे कोणता आहे? कोणता आहे? बुध आहे. लक्षात ठेवायचं. सूर्यमालेतला सर्वात लहान ग्रह म्हणजे काय मित्रांनो? सांगा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बाकी लक्षात ठेवायचं मित्रांनो, सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी लागणारा काळ किती बुधचा? आता मला कोण सांगते परिवलन आणि परिभ्रमण ऐकलेत कधी? पृथ्वी मित्रांनो एक फेरी, बरोबर आहे का, किती तासात पूर्ण करते रे? स्वतःभोवती फिरते कधी? त्याला काय म्हणायचं? पृथ्वी स्वतःभोवती जर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं? आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं? मग परिवलनाचा कालावधी कमी असेल का परिभ्रमणाचा कालावधी कमी असेल? कुणाचा? कशाचा? परिवलनाचा कालावधी काय असेल? कमी असेल. किती तासात हे परिवलन कंप्लीट करतं पृथ्वी? किती तासात? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंदामध्ये कंप्लीट करते. किती? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंदामध्ये काय करते? पृथ्वी एक परिवलन कंप्लीट करते. म्हणजे जर पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी म्हटलं तर किती तास आहे? किती तास आहे? किती तास आहे? 24 तास आहे. आणि पृथ्वी मित्रांनो स्वतःभोवती फिरता फिरता कुणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं परिभ्रमण. मग परिभ्रमणाचा कालावधी किती आहे? 1 वर्ष. जर तुम्हाला विचारलं परिभ्रमणामुळे काय तयार होतं रे? बघा, अक्षीय गती आणि कक्षीय गती ऐकले का? अक्षीय गती म्हणजेच काय? परिवलन. आणि कक्षीय गती म्हणजे काय? परिभ्रमण. बघा, लक्षात ठेवायचं. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना मित्रांनो काय करत असते? पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना एक मित्रांनो काल्पनिक आस तयार करत असते, बरोबर आहे का? म्हणजे अशी फिरता फिरता काय तयार करते? आस तयार करते. याला काय म्हणायचं? एक प्रकारचं एक काय झालं? परिभ्रमण झालं. याला अक्षीय गती म्हटलं तर काय म्हटलं तर? अक्षीय गती. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो तुम्हाला. दिन रात्र कशामुळे होते म्हटलं तर कशामुळे दिन रात्र होत असतील? परिवलन की परिभ्रमण? वर्ष कशामुळे तयार होत असतील? बरोबर आहे का? ऋतू कशामुळे तयार होत असतील? परिभ्रमण. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवायचं. बघा, कोणती वस्तू स्वतःभोवती फिरते म्हणजेच ती तिच्या आसाभोवती फिरते. पृथ्वीच्या अशा काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीला कसली गती म्हणतात? अक्षीय गती म्हणतात. आणि या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेला काय म्हणतात रे? परिवलन. हे कशाभोवती फिरणं असते? स्वतःभोवतीच असते. त्याला काय म्हणायचं? आणि परिवलनाचा सगळ्यात मोठा परिणाम काय आहे? दिवस रात्र. दिन आणि रात्र जे होतात ते कुणामुळे होतात? परिवलनामुळे. कोणत्या गतीमुळे होतात? अक्षीय गतीमुळे. आणि दुसरी येते मित्रांनो कक्षीय गती. बघा, पृथ्वी कुणाभोवती फिरते मित्रांनो? सूर्याभोवती. सो पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा विशिष्ट मार्गावरून करते. तिच्या मार्गाला कसली मार्ग काय म्हणतात? कक्षा म्हणतात. काय म्हणतात? कक्षा. आणि ज्या कक्षेतून ती फिरते त्या गतीला काय म्हणतात? कक्षीय गती म्हणतात. बरोबर आहे का? सूर्याभोवती जे फिरतं त्याला काय म्हणायचं मग? कक्षीय गती. आणि स्वतःभोवती जे फिरते त्याला काय म्हणायचं? अक्षीय गती. अक्षीय गती म्हणजेच काय? परिवलन. त्याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम काय आहे? दिवस आणि रात्र. दुसरं महत्वाचं सूर्याभोवतीची जी प्रदक्षिणा आहे त्याला काय म्हणायचं? कसली गती? कसली? कक्षीय गती. बरोबर आहे का? त्याला दुसरं नाव म्हणजे काय मित्रांनो? परी. आणि त्याचा सगळ्यात मोठा जर परिणाम बघितला तर काय मित्रांनो? या कालावधीमध्ये काय म्हणतात? त्याला वर्ष म्हणतात. आणि दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे वर्षभराच्या काळामध्ये पृथ्वीवरती काय तयार होतात? वेगवेगळे ऋतू तयार होतात. ऋतू हा मित्रांनो अक्षय गतीचा परिणाम आहे. विधान बरोबर आहे का? तुम्हाला कळलंय ना हे? सगळ्यांना कळलं? मॅडम कळलं का? समीक्षा पाठीमाग सगळ्यात पाठीमाग कळलं का? शेवट आलेला हे कळणं गरजेचं आहे. तू मिस केलं. उपग्रह म्हणजे काय? ग्रह म्हणजे काय? बटू ग्रह म्हणजे काय? लघुग्रह म्हणजे काय? कसं कळणार? आंतरग्रह बहिर्ग्रह. लवकर यायचं जरा. समजलं प्रत्येकाला बाबांनो? ऑनलाईन वाले समजलं का? अक्षय गती आणि कक्षीय गती कळलं का? वर्ष कशामुळे तयार होतात म्हणलं तर कळतंय का? अक्षय गतीचा परिणाम म्हणजे काय मित्रांनो? काय? परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं म्हणजे काय? त्याला किती तास लागतो? 23 तास 56 मिनिटे 4 पॉईंट. मी लिहिलं का कुठेतरी साईडला? तुम्ही पाठ करता ना? डायरेक्ट पाठ झालं तुमचा. आता पाठ होईल, दुसऱ्या मिनिटाला विसरून जाईल. 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद म्हणजे 24 तास. कळलं का? आणि परिभ्रमण म्हणजे काय तयार होते? अख्खं वर्ष. किती कालावधी लागतो परिभ्रमणाला? 365 दिवस. 365 दिवस. लक्षात ठेवायचं. समजलं का प्रत्येकाला? अक्षय गती आणि कक्षीय गती कळली का? हा, बाकी तुमच्यासाठी महत्वाचं आणखी एक ते मगाशी ग्रहांचे उपग्रह लक्षात ठेवायचे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. बघा, पृथ्वीचा उपग्रह कोण आहे रे? काय आलं? दिलं का? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद. ओके. हा, पुढे बघा. सगळं मिळणार आहे. हा, परत नका सांगू. सगळ्या गोष्टी मी देणार आहे. कळतंय? यस. राजा हरिश्चंद्र बनेल मी तुमच्यासाठी खास. हा, अजिबात टेन्शन घेऊ नका. हा, सगळं दान करून टाकेल तुम्हाला. म्हणजे दान म्हणजे देईल असं. हा, चला. पृथ्वी म्हणजे काय मित्रांनो? आणि फक्त भूगोलच नाही, आपण सगळ्या विषयांच्या बाबतीत काम करत असतो. बरं, मी माझं स्वतःवरून सांगतो. माझं सगळ्या विषयांवरती काम चालू आहे. सगळे विषय महत्वाचे आपल्याला पास व्हायचे तर एक नाहीये. कळलं? त्याच्यामुळे सगळे विषय करायचे. 360 व्ह्यू मध्ये अभ्यास करा फक्त. पृथ्वीचा उपग्रह कोण आहे? सगळ्यात महत्वाचा कोणता आहे? चंद्र. कोणत्या दोघांना उपग्रह नाहीये? बुध आणि दुसरा महत्वाचा मंगळाला 2 उपग्रह आहे. कोणते 2 आहे रे? फोबोस आणि डिमोस. फोबोस आणि डिमोस. लक्षात ठेवायचं. डायमोस लक्षात ठेवायचा. कधी कधी इंग्रजी ट्रान्सलेशन डायमोस पण येतं. बरोबर? नाही तर आम्हाला शिकवताना डिमोस शिकवले सर, इथं डायमोस आले म्हणजे चुकीचे असे का? आंध्राचा आंध्रा येते. आंध्रा. कळलं का? गुरुचे बघा कोणते मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे. देणार नाही का? बघा, आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर, आपल्या एक्झामला बिग बँग थिअरी मधून काय येणार नाही का? नाही ना. बिग बँग थिअरी बद्दल काय नाही, फक्त कुणी मांडली ते लक्षात ठेव. बरं का? लॅमेट्री आहे का ते बघ. त्याच्यानंतर आपल्याला हायपोथेसिस कुणाचं आहे, टायडल थिअरी कुणाची आहे. ते हायपोथेसिस फक्त लक्षात ठेव. जे राज्यसेवेला आहे, कंबाईनला नाहीये, पण तरी पण लक्षात ठेव. ओके. हा, चला. गुरु ग्रहाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कोणता महत्वाचा आहे? युरोपा. कोणता महत्वाचा आहे? बरोबर आहे का? सर, चालू घडामोडी घ्या ना फ्री मध्ये. हा, चालू आहे. हा, मला वाटतं 200-250 रुपयामध्ये कोण देतं? याच्यामध्ये टॉपिक वाईज पण देते आणि मंथली पण देते. तर मी देतोय ना. उद्या ऑफर पण देणार आहे. तुम्हाला घ्यायचं असेल घ्या मग. हा,
घेईल चालू करणार आहे ते पण लेक्चर, तर ते पण तुम्ही करा. बघा आपल्यासाठी महत्वाचं आहे गुरुग्रह म्हटलं तर. गुरुच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कोणता महत्वाचा उपग्रह आहे? युरोपा. कोणता आहे? आता रिसेंटली युरोपियन युनियनचं ऑपरेशन होतं ज्यूस नावाचं, बरोबर आहे का? तर कोणत्यासाठी होतं ते? गुरुसाठीच होतं. युरोपा लक्षात ठेवायचं. दुसरा महत्वाचा कोणता? गनिमेड. कोणता आहे? गनिमेड. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा आहे हिमालया, कॅलिस्टो आणि इलारा, बरोबर आहे. काही महत्वाची नाव आहे. युरोपा, गनिमेड. तसे किती आहे टोटल म्हटलं तर? किती आहे उपग्रह? 92 आहे, 92 आहे. पण त्यातले महत्वाचे कोणते? हिमालया लक्षात राहील का? राहील का लक्षात? दुसरा महत्वाचा कॅलिस्टो, गनिमेड आणि युरोपा. शनीच्या बाबतीतले दोन महत्वाचे आयोगाने पेपरला विचारले. त्यातला टायटन विचारला. कोणता? टायटन, ॲटलास, बरोबर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो रिया, हेलन, दिसतात का? रिया, हेलन आणि शनी लक्षात ठेवायचं. कळतंय? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. शनीचे उपग्रह कोणते कोणते? रिया, हेलन, टायटन, ॲटलास, टेन्थिस, रोबे. होबे लक्षात ठेवा. कोणता आहे? होबे. युरेनसच्या बाबतीमध्ये बघा मित्रांनो मिरांडा. आपल्याला फक्त लहानपणापासून मिरांडा, थम्सअप मिरांडा तसलं माहिती ना, तर ते मिरांडा लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा आहे कोणता? बेलिंडा. मिरांडा आणि बेलिंडा हे कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहे? कुणाचे? टायटन कुणाचा उपग्रह आहे? कुणाचा? युरोपा आलं तर कुणाचा? युरोपा, गुरु. आणि टायटन नेरीड नावाचा मित्रांनो आहे तो कुणाचा आहे? नेपच्यूनचा आहे. टायटन नेरीड जर आलं तर लक्षात ठेवायचं तो कुणाचा उपग्रह आहे? नेपच्यूनचा आहे. एरियल म्हणलं तर कुणाचा आहे रे? युरेनसचा आहे. एरियल, त्याच्यानंतर मिरांडा आणि बेलिंडा हे तीन महत्वाचे लक्षात राहतील. मिरांडा, बेलिंडा आणि एरियल ते कुणाचे आहे? युरेनस. शनीचे म्हणलं तर टायटन लक्षात राहील का? रिया लक्षात राहील का? हेलन लक्षात राहील का? शनी आलं की ध्यानात ठेवा. काय रे तज्ञ दोघं जण चर्चा करताय? काय ग्रह काढायचं काय? शोधून नवा बिवा काय अडचण असेल तर बोला. मिरांडा कळलं का? बेलिंडा कळलं का? बेलिंडा क्लार्क लक्षात ठेवा. ही पहिली खेळाडू आहे की जिने द्विशतक मारले वनडे मध्ये. कोण आहे? बेलिंडा क्लार्क. ऑस्ट्रेलियाची आहे. पहिली क्रिकेट खेळाडू आहे जिने द्विशतक केलं होतं. सचिन तेंडुलकर हा पहिला पुरुष खेळाडू आहे, पण त्याच्याही अगोदर कुणी केलं होतं? ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क. लक्षात ठेवा. बेलिंडा नावाले म्हणून द्यायला ठेवा. समजलं का परीक्षेला बाबांनो? परीक्षेला कळलं का? आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. जमलं का प्रत्येकाला? हे लक्षात राहील. चंद्र कुणाचा उपग्रह आहे? पृथ्वी. फोबस, डायमोस. टायटन कुणाचा आहे? टायटन. शनी. युरोपा आलं तर? कॅलिस्टा आलं तर? कुणाचं? इलारा आलं तर? लक्षात ठेवा जे सांगितले ते. ओके. हिमालय आलं तर? रिया आलं तर? आणि हेलन आलं तर? कळलं का? आता महत्वाचं पुढं. आता मित्रांनो परिवलन काल बघा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बुधचा किती आहे परिवलन? 58.65 दिवस. शुक्राचा किती आहे? 243 दिवस आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पृथ्वीचा किती आहे? 24 तास. मंगळाचा किती आहे? 24 तास 37 मिनिटं. गुरुचा किती रे? 9 तास 56 मिनिटं. 10 तास 40 मिनिटं कुणाचा आहे? शनी. 17 तास 24 मिनिटं कुणाचा आहे? युरेनस. हे लक्षात ठेवू शकता. पण आपल्यासाठी परिभ्रमणावरती प्रश्न विचारलाय. बुधचा परिभ्रमण काल किती रे? किती आहे? बघा परिभ्रमण काल मित्रांनो किती दिवसात आहे? म्हणजे अख्खा सूर्याभोवतीचं एक भ्रमण किती वेळात पूर्ण करता येते? म्हणजे याचा वेग कसा असणार आहे? कसा असणार आहे? तुलनेने इकडे जर जाताना जर तुम्ही बघितलं तर वेग काय होतोय रे? वाटतोय? काय होत जातोय? बघा म्हणजे इथं परिभ्रमणासाठी कालावधी बुधला किती दिवसात कंप्लीट केलं त्याने? तेच मित्रांनो शुक्राला किती दिवस लागले? तेच मित्रांनो पृथ्वीला किती दिवस लागले? त्याच्यानंतर मंगळाला 1 पॉईंट, त्याच्यानंतर गुरुला 11 पॉईंट, शनीला आणि युरेनसला 164 वर्ष कुणाला लागले? म्हणजे याचा अर्थ सूर्याजवळचे ग्रह आहेत त्याचे वेग कसा आहे? कसा आहे वेग? आणि नंतर वेग काय होत जातोय? काय होत जातोय? समजतंय का? प्रश्न बघा आयोगाने विचारलेले म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये अंदाज येईल, तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न दिसतोय का? मागची राज्यसेवा 2023 चा प्रश्न द्या. कधीचा? राज्यसेवा 2023. काय उत्तर येईल मॅडम? समजलं का? काय उत्तर येईल? बस काय इथे जवळ असताना काय असतं वेग आणि नंतर वेग काय होते? बघा ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असताना कसा असतो रे? सर्वात. तर सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना. दुसरं स्टेटमेंट आहे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी. काय उत्तर पाहिजे ऑनलाईन वाले? दोन म्हणताय तुम्ही अगोदर. काय उत्तर पाहिजे? 1 नंबर उत्तर असायला पाहिजे. ग्रहांचा वेग जास्तीत जास्त अंतरावर असताना कसा असतो मित्रांनो? कसा असतोय? कमी असतोय. बरोबर आहे का? कारण का तुम्ही जर बघितलं परिभ्रमणासाठी मित्रांनो जे काही शेवटलं ग्रह त्यांना किती वेळ लागतोय? कितीतरी वर्ष लागते. बरोबर का? जिथं मित्रांनो पृथ्वी 1 वर्ष किती दिवसात कंप्लीट करते? 365. त्यांना किती दिवस लागतात ती फेरी पूर्ण करायला? 164 वर्ष लागतात. मग वेग कुणाचा जास्त असेल? कुणाचा असेल? जो जवळ असेल त्याचा वेग काय असेल? जास्त असेल. जो लांब असेल त्याचा वेग काय असेल? कमी. मग याचं उत्तर काय पाहिजे रे? काय उत्तर पाहिजे? ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी, तर सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना काय असतंय? सर्वात जास्त असते. प्रणाली कळलं का? लक्षात ठेवा आपल्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर आहे? पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. दिसत नाही ना? हा दिसेल. युरेनस वरती जन्म आणि मरण एकाच दिवसात होतो. ज्या वर्षी झाला त्याच दिवशी मारायला बसलाय ना. जगायला पाहिजे ना. जीव सृष्टीच नसल्यावर काय जगणार? सोडवा ना.
कळला का? काय विचारले? सूर्यमालेतून डॉट डॉट ग्रह सूर्यापासून एवढ्या अंतरावरती असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्याला त्याला 88 दिवस लागतात. 88 दिवसावाला कोण आहे रे? कोण आहे? बुध आहे. 88 दिवसावाला कोण आहे? बुध आहे. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. शनीला किती दिवस लागतात तेच कंप्लीट करायला? सांगा शनीला किती? 29 लागतात का? बरोबर आहे का? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणजे प्रश्न विचारताना कोणत्या पॉईंटवर विचारलाय? 88 दिवसावरती प्रश्न विचारलाय. कशावरती प्रश्न विचारलाय? 88 दिवस. मग 88 दिवस म्हणजे कुणाचे 88 दिवस आहे रे? कुणाचे? बुधचे आहे. लक्षात ठेवायचं. बघा आयोगाने असा पण प्रश्न विचारला होता. सोडवा. काय उत्तर येईल? कस काय 4 येईल? कस काय 4 येईल? हा कस काय? हा मग काय झालं? हा मग हुशार झालायस का रे? हा मॅडम काय उत्तर? का बरं 4 येईल? फोबोस आणि दुसरा कोणता रे? मग इथं मित्रांनो तुम्हाला वेगळं करायची गरज लागली का? इथं काय महत्वाचा होता? एक होता फोबस आणि दुसरा कोणता होता? एक होता सांगून दुसरा होता नको सांगू. बरोबर आहे का? मग याच्यामुळे हा गेला. हा गेला तर आता गाव घेऊन गेलाय. बघा ना, खाली आली वरली आली मधली आली सगळं गेलं. राहिलं कोण? फक्त. याचा अर्थ काय? विरळ वातावरण आहे आणि दुसरं म्हणजे शुष्क नदी पात्र आहे. समजते का? प्रश्न सोडवत असताना काहीतरी येते त्याच्या आधारावरती बरंच काही येऊ शकतो. लक्षात ठेवा. इथं तुम्हाला काय माहिती? एकमेव एका उपग्रह आहे का? उद्या लाईन अशी पण असू शकते खालीलपैकी कोणत्या ग्रहांना उपग्रहच नाहीये. कुणाला ये? कुणाला ये? सूर्यापासूनचा जवळचा उपग्रह आहे का तो? सूर्यापासूनचा जवळचा ग्रह बुध आहे. आकारमानानुसार सगळ्यात मोठा ग्रह दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? आता पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? कोणता असेल? पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? कोणता आहे? शुक्र. कोणता आहे? लिहून घ्या. पृथ्वीपासून क्रमाने जर जवळचे पहिले 4 लिहून घ्या. मी सांगतो तुम्हाला ते लिहून घ्या. लिहित जा बाबांनो. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह शुक्र. क्रमांक 2 ला कोण असेल? मंगळ. आणि क्रमांक 3 ला कोण आहे मग? बुध. पृथ्वीपासून सर्वात जवळचा. ऑनलाईन वाले कळतंय का काय चाललंय? प्रश्न चुकतील का? किरकोळ काळकोळ प्रश्न तर आरामात येतील. त्याच्यात काय अडचण नाही. ले पृथ्वीपासून अंतरानुसार सर्वात जवळचा ग्रह कोणता? शुक्र. 2 नंबर लिहा मंगळ. 3 नंबर लिहा बुध. सांगा. प्रश्नाचे काही प्रश्न विचारू उत्तर देत आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नीलग्रह असं म्हणतात? कोणता? पृथ्वी. पाण्याच्या अस्तित्वामुळे मित्रांनो कोणत्या ग्रहाला नीलग्रह म्हणतात? अख्खं गाव नका मी सांगितलं तुम्हाला. तुमचा अभ्यास कसा झालाय जास्त. तुम्हाला बाकीचे ग्रह जे जवळचे ते दिसतच नाही. नीलग्रह काय म्हणतात त्याला? पृथ्वीवरती पाण्याचं अस्तित्व किती आहे? 71% आहे. तर त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? नीलग्रह. सर्वात प्रकाशमान ग्रह कोणता आहे सूर्यकुलातला? कोणता रे? धुलिकामय ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं? धुलिकामय. मंगळ. लक्षात ठेवायचं. कोणता? बरोबर आहे का? परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, विसरायचं नाही. उघड्या डोळ्यांनी पाहता येणारा सर्वात दूरचा ग्रह कोणता? शनी. लक्षात ठेवायचं. कोणता? जो दर संध्याकाळी आणि सकाळी दिसतो तो कोण असतो? शुक्र. कोणता असतंय? उगवली शुक्राची चांदणी. ध्यानात ठेवा. उगवणारा सकाळी आणि संध्याकाळी दिसणार कोणता आहे? शुक्र आहे. सूर्यकुलातला सर्वात लहान ग्रह कोणता आहे? त्याच्यानंतर सर्वात पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करणारे ग्रह शुक्र आणि युरेनस. आंतरग्रह कोणते 4 आहे? बुध, शुक्र. बहिर्ग्रह म्हटलं तर युरेनस. नेपच्यूनच्या पलीकडचा पट्टा कोणता? लघु ग्रहांचा पट्टा म्हणजे काय? मंगळ आणि गुरुच्या मधला त्याला काय म्हणायचं? कसला पट्टा? लघु ग्रहांचा पट्टा. लक्षात राहील का बाबा? आता काय अडचण आहे का? ग्रह तारे कळलं का? ग्रह म्हणजे काय? जे लुकलुकतात. लुकलुकत ज्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. रात्रपाळी जाते का तुमच्या काही दौऱ्यावरती का? झोपायचं नाही. चंद्र दिसतील तारे दिसतील का? झोपलं तर एक जण झोपलं होतं. त्याच्यामुळे बाबा काळजी घेत जा. मला नाही वाटत की असं काय व्हायला पाहिजे. एवढं जर चांगलं चाललेलं असताना तुम्ही जर रात्रपाळी करत असाल तर मग अडचण आहे. काय तुमच्या कोणती सर नाही अवघड परिस्थिती मी एटीएमच्या बाहेर राखणदारी करतो आणि मग लेक्चर करतो. असं काय आहे का? नाही नसलं का आपल्याकडे? आहे तर तो वेळ तुमचा असं रात्र झोपण्यासाठी वापरायचा असते. इथं लेक्चरसाठी आला तर लेक्चरच करा. चुकू नका. कळलं? सांगले तुम्हाला. थोडी मिटायचं नाही. आधी सांगते. कळलं? समजलं प्रत्येकाला बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे. आंतरग्रह कळाला का? बहिर्ग्रह. लघु ग्रहाचा पट्टा कळाला का? समजलं प्रत्येकाला? बहिर्ग्रह म्हणजे कोणते 4? बाहेरचे 4. आतले 4 म्हणजे लघु ग्रहाचा पट्टा आधार म्हणून मित्रांनो ग्रहांच्या दोन विभागाची आंतरग्रह आणि समजलं प्रत्येकाला? सर्वात मोठा ग्रह म्हणजे कोणता रे? कोणता आहे? गुरु आहे. लक्षात ठेवायचं. ओके. आता काही गोष्टी आणखी बघा ते तुम्हाला अंदाज येईल अजून. बेसिक स्टेट बोर्डातले काही स्नॅप आहे त्याच्यामध्ये बघा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कळतंय? सर मला रात्री लवकर झोप लागत नाही. घरचं टेन्शन घ्यायचं. अभ्यास करायचा जास्तीत जास्त. कळलं का? चला. सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे सूर्याच्या? कोणता आहे? कोणता आहे? होय असणारा कोणता आहे? कोणता आहे? किती दिवसात परिभ्रमण करतो? किती लांब आहे सूर्यापासून? 5.8 कोटी. लक्षात राहू दे. समजलं का? सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवर फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे काय दिसतात? खड्डे पाहायला दिसतात. आणि हा सर्वात काय आहे? वेगवान आहे. बरोबर आहे का रे? सर्वात वेगवान म्हणलं तर बरोबर आहे का? कारण का तो किती दिवसात परिभ्रमण करतोय? प्रश्न आलाय का? पण त्याच्यावरती चाललाय का? 88 दिवसावरती आधार जर त्याला माहित असतं तर मित्रांनो मागच्या वर्षी राज्य शेवटचा पूर्व प्रश्न सुटला असता का? जवळ असताना काय असतं वेग? लांब असताना वेग कमी असतो. ध्यानात ठेवायचं. दुसरा महत्त्वाचा मित्रांनो शुक्र. सूर्यमालेतला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. सर्वात तेजस्वी म्हणलं तर घ्यायचं शुक्र. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला पाहायला मिळतो. म्हणजे संध्याकाळी आणि सकाळी पाहायला मिळतो का? दिसतं का? लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं शुक्र हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि शुक्र हा सर्वात कसा ग्रह आहे? तप्त ग्रह आहे. सर्वात तप्त म्हणलं तर प्रश्न घ्यायचं. पेन चालला पाहिजे आपला. सर्वात तप्त ग्रह शुक्र.
नुसतं असं एरो करायचं नाव लिहायचं हे असे शॉर्ट काढत राहायचं कायम पेपरचा अभ्यास करत असताना हेच तुम्हाला कुठेतरी जोड्या लावला विचारतात सर्वात तप्त ग्रह सर्वात जवळचा ग्रह सर्वात वेगवान ग्रह कळलं का हे लक्षात ठेवायचं आहे शुक्र हा सर्वात कसा ग्रह आहे तप्त ग्रह आहे त्याच्यानंतर सूर्यमालेत दिसणारा तिसरा महत्त्वाचा ग्रह नाव त्याचं पृथ्वी पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावरती जीवसृष्टी नाही तो पृथ्वी स्वतःचं चुंबकत्व असल्यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात लक्षात ठेवा कसला ग्रह म्हणायचं नील ग्रह कसला म्हणायचं कशामुळे नील ग्रह म्हणायचा दिसताना कसा दिसतोय पाण्याच्या अस्तित्वामध्ये दिसताना कसा दिसतोय निळा दिसतोय बरोबर का वरती गेला तर दिसताल का चंद्र का सूर्य मंगळ पृथ्वी हा सगळे ग्रह बघा सूर्यमालेतून चौथा ग्रह म्हणलं तर मित्रांनो कोणता आहे मंगळ हे जे बघतोय आपण कोणते ग्रह बघतोय आपण कोणते ग्रह बघतोय अंतर्ग्रह बघतोय कोणते ग्रह बघतोय अंतर्ग्रह बाकी मित्रांनो याचा रंग बघा मातीमध्ये लोहाचं प्रमाण असल्यामुळे त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून याला लाल्या म्हणतात लाल ग्रह काय म्हणतात लाल्या म्हणतात लाल ग्रह म्हणतात लक्षात ठेवा काय म्हणतात त्याला लाल ग्रह म्हणजे कोणता ग्रह मग कोणता रे बाकी मित्रांनो मंगळ ग्रहावरती सूर्यमालेतला सर्वात उंच आणि लांब पर्वत आहे त्याचं नाव आहे ऑलिम्पिस मॉन्स काय आहे ऑलिम्पिस मॉन्स नावाचा सर्वात उंच आणि लांब पर्वत आहे जो सूर्यमालेतला सर्वात लांब पर्वत आहे कोणता त्याचं नाव काय ऑलिम्पिस मॉन्स लिहा पटपट प्रश्न विचारला तर सूर्यमालेतला सर्वात उंच आणि सर्वात लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा खालीपैकी कोणत्या ग्रहावर आहे तर विधान काय उत्तर राहील उत्तर मंगळ कळलं का त्याच्यामुळे साईडला जिथं सांगितलं लिहून पण घ्यायचं असते पटपट चला पटकन हा सर्वात तप्त ग्रह कोणता आहे मग कोणता रे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा कोणता उलटा फिरणारा पृथ्वी कशी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी कशी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे लक्षात ठेवायचं मला प्रत्येकाला लिहून लिहिलं ना सर्वात वेगवान ग्रह कोणता रे कोणता आहे आता मित्रांनो आकाराने सर्वात मोठा तो सर्वात मोठा कोणता ग्रह सर्वात मोठा ग्रह गुरु मध्ये 1397 पृथ्वीवर सहज मावती इतका तो मोठा आहे आणि गुरु ग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतः भोवती फार वेगाने फिरतो गुरु ग्रहावरती सतत प्रचंड वादळ होत असल्याने त्याला वादळी ग्रह असं म्हणतात त्या वादळी ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो कोणता वादळी ग्रह म्हणजे कोणता ग्रह मग गुरु वादळी ग्रह म्हणून ओळखला जाणारा ग्रह म्हणजे गुरुला म्हणायचं जुपिटर काय म्हणायचं जुपिटर होतं का ज्युनियरची आर्यमानमध्ये बघितलं सगळे ग्रह दाखवले दिला का वादळी त्याच्यानंतर पुढचा मित्रांनो कोणता शनी 6वा ग्रह सूर्यमालेतला गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे कोणता शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवतीकडे आहे त्याचं वस्तिमान पृथ्वीच्या 95 फूट असतानाही त्याची घनता खूप कमी असलेला समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल बरोबर का इमॅजिन लगेच समोर समुद्र टाकला कसं दिसेल तुम्ही क्रिकेट करता तुमचा बॉल पाण्यात गेल्यासारखा दिसेल बरोबर लक्षात ठेवायचं कोणता ग्रह तो शनी ग्रह आहे तो तरंगू शकेल त्याला कडी आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेम महत्त्वाचा ग्रह आहे सूर्यमालेत 7वा त्याचं नाव काय रे युरेनस सेम हा कुणासारखा फिरतो रे शुक्रासारखा फिरतो कोणत्या दिशेला फिरतो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता आहे युरेनस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता मित्रांनो कोणता युरेनस बाकी मित्रांनो या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही युरेनस ग्रहाचा आज खूप पडलेला असल्यामुळे तो घरगळ चालल्यासारखा दिसतो घरगळ चालल्यासारखा दिसणारा ग्रह कोणता आहे युरेनस लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सूर्यमालेतला 8वा ग्रह त्याचं नाव काय रे नेपच्यून नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात तो कोणता ग्रह नेपच्यून आहे आणि नेपच्यूनच्या पलीकडचा पट्टा म्हणजे काय रे कोणता ग्रह मग पहिला एक ग्रह होता पट्टू नाव त्याचं कोणता प्लुटो काय नाव त्याचं आणि ज्याचा 2006 ला काय घेतलेला आहे ग्रहाचा दर्जा काढून घेतलेला आहे त्याला वाटलं तर 2006 च्या अगोदर 9 ग्रह होते पण 2006 नंतर आता फक्त किती ग्रह राहिले 8 2006 ला पट्टू ग्रहामध्ये समावेश करण्यात आला प्लुटोचा ध्यानात ठेवा समजलं का परीक्षेच्या दृष्टीने ग्रहमाला कळली का बघून आपली सूर्यमाला कळली का सूर्य प्रमुख आधार आहे का रे सूर्य हा काय मित्रांनो तारा आहे सूर्य काय आहे तारा आहे लक्षात ठेवायचं आहे क्लिअर सगळं कळलं ग्रह कळाला तारे कळाला हा बटू ग्रह कळाला का बटू ग्रह म्हणजे दुसरा नाव बटपुटका ग्रह कळलं का लक्षात ठेवा 2006 च्या अगोदर 9 ग्रह होते आज तुमचा बड्डे आहे का हो का मला माहिती बाबा तुम्हाला माहिती असेल बुकाली पाहिजे कळलं राहिलं ना आपल्यासाठी महत्वाचं आहे बुटका ग्रह कधीपर्यंत होता 2006 च्या नंतर किती ग्रह झाले पहिला ग्रह कोणता आहे सूर्यापासून जवळचा हॅपी बर्थडे तुला हॅपी बर्थडे काढला हा आधी सांगतो केक खाल्ल्याशिवाय जायचं नाही तू सगळ्यात पहिला ग्रह कोणता आहे दुसरा कोणता रे बुधला इंग्लिश मध्ये काय म्हणतात अजून सांगतो बघा म्हणजे तुम्ही किती जरी नाकारलं तरी सांगतो मराठी शाळेत शिकलेली पोरं आहे आणि अजूनही इंग्लिश मध्ये नावं कळत नाही कळलं का तरी तुम्ही तुमच्या मनाने बघा मन बरोबर सांगते कुठं सांगते बरोबर ना आहे बुधला काय म्हणायचं दुसरा महत्वाचा असलेला कोणता आहे शुक्राला काय म्हणायचं विनस काय म्हणायचं इस्रोची मोहीम होती ना विनस विनस लक्षात ठेवायचा नस बघ आवाज केला तर काय पहिला कोणता आहे बुधचं नाव काय आहे दुसरा विनसचं नाव तिसरा अर्थचं नाव चौथा कोणता मार्स म्हणजे मंगळ बरोबर काही झाले कसले अंतर्ग्रह त्याच्यानंतर बहिर्ग्रह पहिला गुरुला काय म्हणायचं ज्युपिटर बरोबर त्याच्यानंतर येतो सॅटर्न म्हणजे शनी त्याच्यानंतर येतो युरेनस आणि शेवट येतो त्याला इंग्लिश मध्ये काय झाला मला माहिती बऱ्याच नाही कळत बाबा तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनाला स्वतःला विचारून बघा खरंच येतो का मार्स नाही आठवत विनस म्हणजे नक्की कळत नाही ज्युपिटर म्हणजे कळत नाही खरं सांगते आहे ही परिस्थिती आहे तुम्ही आता म्हणता मला सगळं येते सर मला माहिती तुम्ही डेंजर होत्या नटोरी आणि पटोरी वाचायचे ना नेचरची स्पेलिंग टायगरची काय खतरनाक वाचत तुम्ही डेंजर होते त्याच्यामध्ये ते खरं आहे राहील कळत का प्रत्येकाला बाबा बरं आहे मराठी पण त्याच्यामध्ये ध्यानात ठेव अंतर्ग्रहामध्ये मग इंग्लिश मध्ये कोणती मर्क्युरी येईल का रे व्हेनस येईल का अर्थ येईल का मार्स येईल का त्याच्यानंतर बहिर्ग्रहामध्ये ज्युपिटर येईल का सॅटर्न युरेनस नेपच्यून आणि सन काय मित्रांनो तारा आहे प्रमुख घटक आहे कळलं का प्रत्येकाला इथपर्यंत कळलं का प्रश्न तो सोडवायला कोणता थांबा आपण ओके अक्षय गती कळली का ऑनलाईन वाले सगळ्या गोष्टी कळल्या का बाबांनो जर काही चुकलं भेटेल काय खरं नाही मग सोडवायचं आहे पुढील कोणतं विधान योग्य आहे चक्रवर्ती अति प्रचंड वेगाने कोण म्हणते तो काय उत्तर येईल पृथ्वी कशी फिरते पप्पू फिरते बरोबर का म्हणजे काय उत्तर पाहिजे पश्चिमेकडून म्हणजे असा टायमिंग होते बरोबर का कळत नाही टायमिंगला कळत नाही नंतर योग नंबर पहिल्यांदा बघितलं बरोबर काय पारणारे काय होते ना येते मला दुसरे कोणते उलटे फिरणारे लोक जर युरेनस आणि शुक्र राहील का पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणी मग कोणता आहे दुसऱ्या क्रमांकाला कोणता आणि तिसऱ्या क्रमांक कोणी मग पृथ्वीच्या जवळचा सगळ्यात कोणी सूर्याच्या जवळचा कोणी सूर्यापासून जवळ म्हणलं तर कोणी नंतर प्रमाणे जाईल का सूर्याजवळ असताना ग्रहांचा वेग नंतर जाताना ग्रहांचा वेग
काय होतो? परिभ्रमणाचा कालावधी सूर्याजवळ असताना कसा परिभ्रमण जाताना नंतर लक्षात ठेवा त्याच्यावर एक डिसाइड होते तुमचा. इथं पहिल्यांदा पुढचं किती आहे परिभ्रमण, नंतर पृथ्वीचं किती आहे, शुक्रचं किती रे, किती शुक्रचा किती पेपरला आता 88 पार झाला. शुक्रचा किती होता 225. जरा लक्ष देऊन करत चला. नुसतं कसं होतं माहिती का, मग इथं केलं उच्च येतंय पृथ्वीचं येतंय शुक्रचं झालं पेपर लगेच येतो कळलं. पण अंदाज तर येईल नाही आता 88 पेक्षा काय असेल तो जास्त 88 पेक्षा काय असेल एवढं तर कळलं. समजलं का म्हणून? ग्रह कळाला, उपग्रह कळाला का, तारे कळाला का. उपग्रह म्हणजे कसले? सूर्याभोवतीला फिरता विशिष्ट पृथ्वीचा चंद्रकोन उपग्रह. पृथ्वीचा चंद्रकोन आहे उपग्रह. फोबस फेमस कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहे? कुणाचे? युरोपा केलिस्टो इलारा. कुणाचे? टायटन म्हणलं तर, ॲटलस म्हणलं तर, रिया म्हणलं तर, हेलन म्हणलं तर. कुणाचे? शनी आहे. मिरांडा आणि मेलिंडा कुणाचे? मिरांडा आणि मेलिंडा. टायटन नेरी असलं तर कुणाचे? हिमालया असलं तर हिमालया. त्याच्यानंतर मला सांगायचं ऑलिम्पस मॉन्स नावाचा सर्वात लांब आणि सर्वात उंच पर्वत कोणत्या ग्रहावर आहे? वादळी ग्रह कोणता? वादळी ग्रह सर्वात तप्त ग्रह कोणता आहे? शुक्र आहे. लक्षात ठेवायचं. नीलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखतात रे? नीलग्रह म्हणजे पृथ्वीला काय म्हणायचं? नीलग्रह असं म्हणायचं. लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टींवरती काम झालं पाहिजे. प्रश्न कसा येऊ दे, मिरांडा येऊ दे, मेलिंडा येऊ दे, फोबस येऊ दे, नाही तर डायमस येऊ दे, कॅलिस्टो येऊ दे, नाही तर इलारा येऊ दे, हिमालय येऊ दे, नाही तर टायटन येऊ दे. मला माहिती असणं गरजेचं आहे. समजलं का प्रत्येकाला इथपर्यंत काय अडचण? अजून एक प्रश्न सोडवायला उत्तर आलं पाहिजे. ओके. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? किती कालावधी लागतो रे? पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद. 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती तास? 24 तास. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरते. बरोबर आहे का? त्याला काय म्हणायचं? परिवलनाचा सगळ्यात मोठा परिणाम. परिवलनाला मी जर अक्षगती म्हटलं तर बरोबर आहे का? बरोबर आहे का? कारण मित्रांनो काय करते, एक प्रकारचा आस तयार करते आणि तशाच्या असं भोवती फिरते. बरोबर असं फिरते म्हणजे काय करते? अक्षगती. आणि त्याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते. त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? परिभ्रमण. कसली गती झाली? कसली? कक्षीय गती झाली. कसली झाली? कक्षीय गती झाली. लक्षात ठेवायचं. आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम काय? वर्ष तयार होतं. काय होतं? आणि त्याचा महत्त्वाचा आणखी परिणाम म्हणजे ऋतू तयार होतो. वर्षात वेगवेगळे ऋतू असतात नाही, दोन प्रमुख ऋतू हिवाळा आणि उन्हाळा. बरोबर आहे काय? हिवाळा आणि पावसाळा. हिवाळा पावसाळा उन्हाळा परत मान्सून परत आला त्याचा एक किती झाले 4 मात्र आपल्याकडे. कळलं? लक्षात ठेवा. कळलं? ऋतू कशामुळे तयार झाले कळलं? दिवस रात्र कशामुळे तयार झाले कळलं का? सगळ्यांना कळलं का? चेहऱ्यावरती समाधान आहे का बाबा ग्रहांच्या बाबतीत? नाही तर गुरु किपुट मारण्याची. कळलं प्रत्येकाला? शनी कळाला मग शनी पाठी लागतो का? त्याला जर समजा टाकलं काय होऊ शकतो? तरवू शकतो. तुम्ही त्याला बॉल म्हणून खेळू शकता. काय अडचण आहे? फक्त काय होईल तुमचं पीच खराब करून टाकेल. उकळी लागलं कडी ना डेंजर आहे. अजून कोणत्या ग्रहांना कडी असतात रे? कोणत्या? सगळ्या बैलगांना काय असतात? कडी असतात. आंतरग्रहांना कडी असतात का नसतात? बरोबर. वातावरण नसणार आहे. बुध आणि कोण? बुध आणि शुक्र. कुणाला वातावरण नाही? बुधला वातावरण नाही. बाकीच्यांना वातावरण. चुंबकत्व नसणारे तिघ कोण रे? बुध शुक्र आणि मंगळ. बुध शुक्र आणि मंगळ. विसरू करता येईल. सर्वात जास्त उपग्रह कोणाला सध्या? कुणाला सर्वात जास्त उपग्रह रे? कुणाला आहेत? शनीला आहेत. आणि सर्वात उपग्रह नसणारे दोघं कोण आहे? बुध आणि. समजलं इथपर्यंत? अडचण काय मॅडम? समजलं का? सांगता येईल का? एक पेज भर आता लिहिता येईल का? ग्रहांबद्दल माहिती द्यायला लागली तर एक पेज लिहून काढू शकता का? आरामात करू शकता का? लगेच लिहायला तुम्हाला लिहायला सूर्यमालेच्या संदर्भामध्ये ग्रहमालेच्या संदर्भामध्ये 500 ओळीमध्ये 500 शब्दामध्ये 500 शब्दामध्ये लिहून काढू शकता का? सगळं काढू शकता. तारे काढू शकता, ग्रह काढू शकता. ग्रहांचा वेग कसा असतो, चुंबकत्व असणारे, चुंबकत्व नसणारे, वातावरण नसणारे, उपग्रहाच्या संदर्भात यायला लागलं पेज धरून टाकायला बसले. नसणारे, असणारे, सर्वात जास्त असणारे, जवळचा, लांबचा, आकारमाने सगळ्यात मोठा, आकारमाने सगळ्यात लहान, पृथ्वीच्या जवळचा, पृथ्वीच्या सगळ्यात लांबचा. कळते का? देण्यात आहे का? ओके डन. थांबूया ठीक आहे. चला पाहिजे ऑनलाईन वाले क्लिअर